बदनापूर तालुक्यामध्ये नाणेगाव नगरीमध्ये हे झोपडपट्टी एरिया असून ग्रामपंचायत कार्यालयाचं दुर्लक्ष असल्यामुळे गावकऱ्यांची रस्त्याबद्दल खूप हाल होत असल्या कारणाने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। महिला आणि पुरुष तसेच शाळेचे विद्यार्थी व शेतकरी यांची या रस्त्याने हाल होत असल्याने शेतकऱ्यांचे नाराजी व्यक्त होत आहे व गावकऱ्यांचे झोपडपट्टी एरियामध्ये बार निवेदन देऊन सुद्धा ग्रामपंचायत दखल घेत नाही व कानाडोळा करत असल्या कारणाने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असल्या कारणाने सर्व गावकऱ्याच्या वतीने नाराजी व तीव्र आंदोलन व्यक्त करण्यात येत आहे। जोपर्यंत या गड्ड्यामध्ये मुरुम टाकण्यात येत नाही तोपर्यंत अंकुश भाऊ उठणार नाही। आणि तुम्हाला एक सांगतो, नाद करा पण अंकुश चव्हाणचा करू नका। जर करायचा असेल तर माझ्याशी करा, सर्वसामान्याशी करू नका। याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की तुम्ही फक्त फेसबुक व्हॉट्सअपवर फक्त वाढदिवसाचे पोस्टर टाकू शकता, तुम्ही हे पोस्टर अजिबात टाकू शकत नाही। त्याच कारणानिमित्ताने तुम्ही या रस्त्याची दखल घेऊन या रस्त्या मार्गी लावण्यात यावे। तसेच सर्व गावकऱ्याच्या वतीने व ग्रामपंचायतच्या वतीने या रस्त्याची दखल घेऊन या नागरिकांना न्याय मिळवून देण्यात यावे। या रस्त्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहे। बार निवेदन देऊन सुद्धा तुम्ही दखल घेत नाही। मतदान फक्त गावकऱ्यांनी याच्यासाठीच असतो का? सरपंच कशासाठी असतो? गावचा मुख्य प्रमुख असतो, गावचा मुख्य नागरिक असतो, त्याने या रस्त्याची दखल घेतली पाहिजे, या रस्त्यावर आलं पाहिजे। तुम्ही फक्त दोनच वेळ येतात, 26 जानेवारी 15 ऑगस्ट। तुम्ही आता येऊन बघा या एरियामधल्या सर्व नागरिकांचे काय हाल होत आहे। हे हाल तुम्ही डोळ्याने पहा आणि नंतर विचार करा। या नागरिकांची बोला अरे बाबा मुरुम टाकले द्यावी अरे रस्ते जिकडे येऊन पहा, सरपंचांना उपसरपंचांना इकडे येऊ। हा काय जायला सुद्धा रस्ता नाही इकडे। जर तुम्ही या व्हिडिओची दखल नाही घेतली तर जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब यांच्या दलाला तीव्र हाय आंदोलन करण्यात येईल। याची दखल घ्यावी असा इशारा देतो। बोला ना, बोला।